साहेब 10% 26 तारखेलाच लागू केलं आरक्षण, काय म्हणाल तुम्ही? त्याला आधी पण विरोध केलेला, आता नेमकं काय म्हणणं कारण ते लागू केलं? नाही ते टिकणार आहे का याचं उत्तर सरकारकडे नाही. आम्ही टिकून दाखवू म्हणजे आम्ही आहेत असं नसतं, असं होत नाही सहज. कारण ती ओपन कोर्टात हिरी जाणार आहे का, क्युरिटी पिटिशन च्या माध्यमातून ते जाणार आहे का, तर नाही जाणार. ते रिअल आहे, परंतु ते आता लादायचं. मला त्याच्यासाठी वेदरी चालवली त्यांनी माझी की यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते स्वीकारी. आम्ही गुलाल उधळला, समाजाने राज्यात उधळला नाही. आता ते खोटं आरक्षणच समाजाला नको. मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले, कारण तसे 57 लाख पुरावे सापडले. यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला? पुरावा लागत होता ना अगोदर. तर तुम्हाला गिरीश महाजन साहेब येत तेव्हा ते म्हणायचे कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो. आता 57 लाखाचा आधार मिळाला. त्याच्यानंतर तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी अधिसूचना काढली. आता अंमलबजावणी कधी करायची? हे तुमचं काम आहे, तुम्ही ते करा. विनाकारण हे लागू नका, ते समाज घेणार नाही. पण सरकार वारंवार दावा करते की हे आरक्षण टिकणार आहे, कायद्याच्या भाषेत टिकेल, सगळ्या बाजूने टिकेल, तरी तुमचा काय विश्वास आहे? कोणतं सरकार म्हणत नाही प्रत्येक सरकार म्हणतं आम्ही विकास करू. 75 वर्ष लागली उदाहरण म्हणून द्यायला. विकास करू 75 वर्ष तेच प्रश्न येतात, पाणी द्या, लाईट द्या. तसं प्रत्येक जण म्हणतोच की हे टिकणार आहे. गेल्यावर आमच्या पोरांचं वाटलं होतं, झालं मग 5-5 वर्ष झाले पोरांचे आयुष्य गेले त्याच्यात नोकऱ्यात. हे टिकणार नाही. आणि हे आरक्षण इतकं कमकुवत आहे की ECBC पेक्षाही याच्यात मेडिकल कॉलेजचा विषय नाही. तसं मी एका पत्रकार एका प्रेसला ते आलेलं आहे, त्याच्यावरती बोलतोय की हे मेडिकलला नाही आहे, इंजिनिअरिंगला नाही आहे. मग मोठमोठ्या विषयाला नाही, नेमकं आहे कशाला? सरळ सेवा भरती. मग काय हे छोटे छोटे विद्यापीठ आहेत 2-3, त्यांच्या त्या विद्यापीठाचे देणार तुम्ही. मग तिथं ज्या फीस आहेत त्या तर आम्ही ECBCतून बसतो, त्याच्यात सॉरी EBCतून बसतो आम्ही. आम्ही त्याच्यात बसतो. मग त्या सवलतीत आम्ही बसतो. आम्हाला गरज काय त्याची? की काय कामाला येतं? काहीच नाही. आता भरत्या झाल्या, उद्या रद्द झाली की आले पोरं घरी, रद्द झाले जा घरी तुम्ही. झालं वाटलं आमच्या पोरायचं. त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शहाणपणाची भूमिका घ्या. उगाच षडयंत्र रचून मला गुंतून माझ्या समाजाचं वाटोळ करायचा भाग तुम्ही पडू नका त्या प्रयत्नाचा. कारण मी काय समाजाचं वाटोळ होऊन देणार नाही. तुम्ही मला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला सडन, समाजाशी निष्ठाच येणार नाही. मी माझ्या समाजाला मायबाप म्हणलं त्याची गद्दारीच नाही करणार. तुम्हाला OBCतून आरक्षण द्यावं लागणार आहे सगळ्या सोयऱ्यांचं. आणि सगळ्या सोयऱ्यांचं त्याला अडचण काय बघ, OBC बांधवांच्या सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा त्याचा फायदा होणार असा जे आहे असा तो अधिसूचना आहे. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला जे मागितलं ते देत नाही. हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं गॅजेट घ्यायला वेळ लागत नाही, ते घेणार. जनगणना 1901 घेणार तुम्ही, 1881 जनगणना घेणार तुम्ही, हैदराबाद संस्थांचं गॅजेट घेणार तुम्ही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेणार. जे खरं आहे ते घेणार आणि खोटं आमच्या गळ्यात लागताना लागले. कसं काय घेणार आम्ही? आणि वरून खोटे केसेस करणार आणि आमच्यावर दबाव आणणार, आमच्या अंतरवलीचे मंडप काढायला लावणार, आमचे लोक उचलून येणार. काय अधिकार आहे तुम्हाला आमचे लोक उचलून न्यायचं? ते बसलेले. हे कोणती पद्धत आहे तुमची राज्य चालवण्याची? राजेश टोपेंचं नाव वारंवार येते. त्यांच्याच कारखान्यात बैठका झाल्या, त्यांच्या कारखान्यातून पोलिसांवर फेकलेले दगड त्या ठिकाणी आले. कारखान्यातून दगड कुठे आले असं ते मला माहित नाही, ते त्यांना माहित असं कुठून आलेत, कुणी बैठक घेतल्या, काय घेतल्या. आपण पहिल्यापासूनच आजच नाही, माझं स्वतःच समर्थन करत नाही मी, तर दुसऱ्याचं काय? जिथं शांततेत आमचं पहिल्यापासूनच आवड, आम्ही समर्थनच केलं नाही. बाकी गोष्टीचं सगळं तुमच्या जवळ आहे. फक्त खरं खरं करा, खरं खरं करा. होऊन जाऊन द्या. आता दूध का दूध, पाणी का पाणी हो द्या. आता स्वागत आहे तुमच्या त्या SITचं. या अटक करायच्या मागण्या केल्यात या. फक्त मराठा आमदारांनी एक लक्षात ठेवा, गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होतं. पक्षाच्या नेत्याला मोठं म्हणून जातीची गद्दारी करून जातीचा वाटोळ करू नका. लक्षात असू दे. कव्हाच जात या राज्याचे तुम्हाला माफ नाही करणार. कव्हाच. मला काय होता तुम्ही तेच षडयंत्र रचलेले. हे तुमचं मुंबईला जायचं रॅलीपासूनच आहे. तुम्ही ते आत्ता साधणार होता. म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला, मला काटा आहे ना, मी मराठा समाजाचा आणि सत्ताचा मधला हे काढावं लागेल असं तुमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं. मी काटा निघतच नसतो. तर मारणार आहेत ना म्हणून मुंबईला निघालो होतो. चल मार, दारात देतो. मी मराठ्यांना आधीच सांगितले आणि तसे षडयंत्र सुरू आहेत.
गुन्हे दाखल करणार नाहीत. आता रास्ता रोकत केले, शांततेत झाले. कसं काय रास्ता रोक करता गुन्हे तुम्ही? हा, लोक कसं काय अटक करायला लागले तुम्ही? आंतरवालीचे नेता, जालन्याचे नेता, अंबडचे नेता कशामुळे येतात? काय कारण? एक सुद्धा माणूस उद्यापासून आमचं तुम्ही अटक करायचा नाही विनाकारण. आंतरवाली शांतचित्ताने आंदोलन सुरू आहे. मोडता तो आंतरवालीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या. त्यांनी 1.25 करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले. त्याच मंडपनं हे आरक्षण दिले आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी तेच देणार आहे. त्याच मंडपनं माझा करोडो मराठा एक केलाय. ती अस्मिता आमची. मंडप उचलिता, व्यासपीठ उचलिता, छत्रपतींचा पुतळा त्याच्यावरती उचलता. लावा हात तुम्ही त्याला. मराठ्याच्या अस्मितेला हात घालणार तुम्ही? मराठी घरात बसणार. फडणवीस गृहमंत्र्यांना हे दंगली घालायच्यात राज्यात. काय स्वप्न बघता राव तुम्ही? तुम्हाला आणखी सांगतो, मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. गोडी गुलाबीना तुम्ही अंमलबजावणी करा, तोडगा काढा, बाकीचं करू नका. आणि परत काही अर्थ काढू नका. दिलगिरी व्यक्त केली याचा इकडून मागे सरकारला पुढे सरकारला. तुम्ही ज्या नेमल्यात ना आता होऊन जाऊन त्याचं स्वागत केले. अटक बी करा आणि चौकशी करा. मी तयारी आत्ता लगेच. त्याच्यापासून माग हटू नका. आता मराठ्यांची लाट नाराजीच्या अंगावर घेऊ नका. मला जर तुम्ही अटक केलं ना, या राज्यात भूक हडताल होणारे करोडो लोक मराठी, जसा संख्येला कापूस फुटतो ना, तुम्हाला रस्त्यावर वावरात नुसते मराठीच दिसणार आहेत. आमरण उपोषणाला बसले. बघा भूक हडताल देशात जगात झाली नसेल. मराठ्यांना खेळता, अन्याय करता मराठ्यावर. पद हातात आले तुमच्या म्हणून. ओके, चलो धन्यवाद भाऊ.